मेरठमधील इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम यांच्या सहकार्यानं आणि कोल्हापुरातील मानस योग साधना परिवाराच्या वतीनं कळंब्यातील जय पॅलेस इथं आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात 200हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता। वयाच्या 25व्या वर्षानंतर शरीराची वाढ थांबते, त्यावेळी आहाराचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं। आहार कोणत्या पद्धतीचा घ्यावा, कसा घ्यावा, आहारावर नियंत्रण, योग अभ्यास, ध्यानधारणा, सूक्ष्म व्यायाम आदींबाबत माहिती या शिबिरात देण्यात आली। मुख्य मार्गदर्शक डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्यासह नरहरी शिंपी, कृष्णकांत गिरमे, बाबासाहेब लाड, राजेंद्र गिरमे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केलं। आज या शिबिराच्या सांगता समारंभाला पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे उपस्थित होते। यावेळी बोलताना शिक्षक नेते रसाळे यांनी सध्याच्या धावपळीच्या युगात फास्ट लाईफस्टाईल ऐवजी स्लो लाईफस्टाईल पद्धती स्वीकारली पाहिजे असं सांगितलं। आयुष्य गुंतागुंतीचं नाही तर सहज सोपं साध्या पद्धतीनं जगलं पाहिजे। आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे। आरोग्य आणि अध्यात्माची सांगड घालून आरोग्यमय आणि आनंदी जीवन जगता येतं असंही रसाळे यांनी सांगितलं। यावेळी सुधाकर सावंत, संजय पाटील, उत्तम कुंभार, वसंत अडके, सुनील पाटील, प्रकाश पाटील, संजय कडगावे, राकेश वरक, विमल गवळी, अजित पाटील, अर्चना सुतार, प्रतिमा कडगावे, सुनीता पाटील, वैशाली सावंत यांच्यासह शिक्षक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते।